गुरुचं भ्रमण हे चौथ्या स्थानातून होत आहे. चौथं स्थान हे मातृचं स्थान आहे, हे आईचं स्थान आहे, हे शिक्षणाचं स्थान आहे, हे माझ्या घराचं स्थान आहे. इकडनं वास्तू बघितली जाते आणि या गुरुची दृष्टी आहे ती अनुक्रमे तुमच्या 8व्या, 10व्या आणि 12व्या स्थानावर आहे. 8वं स्थान हे अचानक मिळणारा पैसा आहे. पण अचानक पैसा तसा मिळणार नाही, तुम्हाला काहीतरी गमवावं लागेल. काहीतरी गमावल्यानंतर तुम्हाला जो तुमचा पैसा कुठे अडकला असेल, एखाद्या माणसाकडे अडकला असेल, एखाद्या कंपनीत अडकला असेल किंवा एखाद्या पॉलिसीमध्ये तुम्ही पॉलिसी काढली असेल तर तिकडनं तुम्हाला लाभ मिळू शकेल. अचानक मिळणारा हा पैसा आहे. दशम स्थान हे करिअरचं स्थान आहे, त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने तुम्हाला खूप संधी येऊ शकतात, नवीन नवीन संधी येऊ शकतात. आणि तसंच ही गुरुची दृष्टी 12व्या स्थानावर आहे. 12वं स्थान हे परदेश गमनाचं स्थान आहे. परदेशात जायची कोणाला संधी म्हणजे संधी हवी असेल, तुम्ही प्रयत्न करत असाल तर हा काळ खूप चांगला आहे. डॉक्टरांसाठी हा काळ चांगला आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये असं तुम्ही असाल तर हा काळ खूप चांगला आहे. तुम्हाला परदेशातून संधी येऊ शकते करिअरसाठी. मुख्य हा गुरु आहे ना, तुम्हाला करिअरसाठी खूप चांगल्या संधी आणून देऊ शकतो. लाभ म्हणजे कसा होणार आहे, घरातून लाभ होणार आहे. तुम्ही घराचे काहीतरी व्यवहार तुमचे अडकले असेल, घर विकायचं असेल, घर नवीन घ्यायचं असेल, वाहन खरेदी करायचं असेल, वाहन विकायचं असेल तर हा गुरु आहे तो तुम्हाला खूप मदत करणार आहे. तुमची वडिलोपार्जित काहीतरी संपत्ती आहे, त्याचे थोडेसे वाद सुरू असतील तर हा गुरु सगळं सामंजस्याने सोडवून देईल तुम्हाला. काही वादविवाद भांडणं होणार नाहीत. हा जो गुरु आहे तो तुमच्या घरात समाधान शांती तुम्हाला मिळणार आहे. या गुरुमुळे काही भांडणं होणार नाही आहेत. जे वयोवृद्ध आहेत, वयस्कर आहेत, त्यांनासुद्धा घरामध्ये खूप सुख शांती मिळणार आहे. घरापासून, आपल्या कुटुंबापासून सुख मिळणार आहे, शांती मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ खूप चांगला आहे. लग्नाचे योग तुमचे आत्ता नाही आहेत, संततीसाठी शक्यतो प्रयत्न करू नका. 2025 साली लग्न आणि संततीचे योग येणार आहेत. पण एकूणच कुंभ लग्नासाठी हे गुरुचं भ्रमण खूप लाभदायक आहे. करिअरसाठी मेन खूप तुम्हाला नवीन नवीन संधी येऊ शकतात. ऑल द बेस्ट.